पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहा ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त असणारी जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाते। तालुक्यात जिल्ह्यात अनेक उपक्रमामध्ये अग्रेसर असणारी ही शाळा एक नामवंत शाळा आहे आणि आपण आज या शाळेची माहिती घेऊया। तर हे आहे गेट। प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर पीएम श्री माध्यमिक शाळेचं हे आहे बुलबुल पथक। पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहाच्या या इमारतीच्या आपण सध्या समोर आहोत। सुसज्ज आणि भव्य अशी ही इमारत, त्यासोबतच या इमारतीच्या समोरच्या बाजूला असणारे हे ग्राउंड, सुंदर असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। इमारतीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक फलक, रांगोळी आणि विविध माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते। इमारतीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच्या बाजूला या शाळेतील सर्व शिक्षक वृंदांची माहिती, तसेच सामान्य ज्ञान, विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी इस्रो नासाबद्दलची माहिती, ॲस्ट्रॉनॉटबद्दल माहिती, स्वच्छतेसाठी असणारे सर्व उपाययोजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। उजव्या हाताला इमारतीच्या कार्यालय समोरच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते। कार्यालयाला लागून असणारे हा मुख्याध्यापक कक्ष, प्रशस्त असा मुख्याध्यापक कक्ष या शाळेमध्ये आहे। या शाळेच्या कृष्णकांत मिसाळ आणि युवराज सानप या दोन विद्यार्थ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि G20च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे असणाऱ्या साक्षरता, आर्थिक साक्षरता या विषयावर तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय सर्वप्रथम क्रमांक मिळवलेली बक्षिसे या ठिकाणी आढळून येतात। इस्रो परीक्षेमध्ये, नासा परीक्षेमध्ये सुद्धा या शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आला होता। 24 CCTV कॅमेरा संच या इमारतीच्या दोन्ही बाजूला आहेत। या शाळेला सर्व मिळालेली बक्षिसे आणि सर्व माहिती समोरच्या बाजूला लावण्यात आलेली आहे। वाचनालयातून आपल्याला अनेक पुस्तकांची या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळते। समृद्ध असे ग्रंथालय, अब्दुल कलाम वाचनालय म्हणून या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे। आता आपण शाळेच्या पीएम श्री अंतरिक्ष कक्षामध्ये आहोत। पीएम श्री अंतर्गत अतिशय सुंदर अशी उपकरणे जी लाईटवर चालतात आणि विद्यार्थ्याला स्वयं अभ्यासासाठी उपयोगी येतात। तारे, ग्रह, सूर्यमाला, दिवस रात्र, नक्षत्र, तसेच विविध लॉन्चिंग व्हेइकल्स, एक सुंदर असा टेलिस्कोप आणि विविध त्या ठिकाणी माहिती यामध्ये लावण्यात आलेली आहे। विविध विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी सुद्धा साहित्य यात ठेवण्यात आलेले आहे। असा सुंदर अंतरिक्ष कक्ष या शाळेला लाभलेला आहे। वर्ग 5वीच्या वर्गामध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्तीनुसार अतिशय व्यवस्थित माहिती लावण्यात आलेली आहे। प्रत्येक वर्गाच्या समोर निळ्या आणि हिरव्या रंगाची कचराकुंडी या ठिकाणी आहे। इयत्ता 6वीमध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्तीनुसार सर्व माहिती आपल्याला दिसते। पीएम श्री अंतर्गत शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल बोर्ड प्रत्येक वर्गामध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे। इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये सुद्धा डिजिटल बोर्डची सोय करण्यात आलेली आहे आणि अध्ययन निष्पत्तीनुसार इथे सुद्धा सुंदर अशी माहिती वर्गामध्ये उपलब्ध आहे, जी विद्यार्थ्यांना दररोजच्या अध्ययन अध्यापनामध्ये उपयोगात येते। ही आहे सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा तसेच उपक्रम कक्ष।
ज्यामध्ये विविध प्रकारची सामाजिक शास्त्रविषयक माहिती समोरच्या बाजूला अतिशय सुंदररित्या रेखाटण्यात आलेली आहे. साठी मुलांसाठी वेगळे स्वच्छतागृह, जे अतिशय स्वच्छ हँडवॉश स्टेशनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वृक्षांनी नटलेला हा परिसर अतिशय सुंदर दिसतो. शिक्षिका कक्षसुद्धा वेगळा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच शिक्षक कक्ष शिक्षकांसाठी वेगळा उपलब्ध करण्यात आलेला आहे. नाविन्यपूर्ण शाळा हे सुद्धा या शाळेचं वैशिष्ट्य आहे. 526 प्रयोग या शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीच प्रयोग करण्यासाठी आणि प्रयोग स्वतः करण्यासाठी या साहित्याचा उपयोग होईल अशा प्रकारची नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. तसा मॅग्नेटचा प्रयोग, घर्षणाचा, फ्रिक्शनचा, DNA मॉडेल, मायक्रोस्कोप, लॉन्चिंग व्हेइकल्स, पायथागोरसचं प्रमेय, इलेक्ट्रिक जनरेटर, प्रेशर, परिदर्शी यासारखी उपकरणे या प्रयोगशाळेमध्ये आहेत. समृद्ध असा शालेय परिसर. आपण आहोत इयत्ता 8वीच्या कक्षामध्ये. 8वीच्या कक्षामध्ये सुद्धा सोलार सिस्टम, इक्लिप्सेस, ॲस्ट्रॉनॉटची माहिती, सुसज्ज डिजिटल बोर्ड आणि त्यासोबतच विविध ॲस्ट्रॉनॉटची माहिती अतिशय सुंदर असा 8वीचा कक्ष करण्यात आलेला आहे. इयत्ता पहिलीच्या आपण वर्गामध्ये आहोत. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना विविध सुविधा, विविध शैक्षणिक साहित्य, बसण्याची चांगली सुंदर अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. 55 इंची डिजिटल TV आणि प्रत्येक वर्गात वर्ग शिक्षकाचे फोटो. वर्ग दुसरीमध्ये सुद्धा सुसज्ज असा कक्ष. इयत्ता तिसरीचा कक्ष, वाचन कोपरा, विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केलेले आणि सुंदर अशी माहिती. इयत्ता चौथीच्या कक्षामध्ये आपण आहोत आणि इथे सुद्धा 3D मध्ये असणारं हे चित्र, शैक्षणिक माहिती, डिजिटल TV, त्यासोबतच मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, डिस्पोजल मशीन आणि व्हेंडिंग मशीन या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. शाळेची सुंदर अशी परसबाग, यामध्ये विविध फळभाज्या, फुलभाज्या यांची लागवड आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आलेली दिसून येते. 5 गुंठ्यामध्ये असणारी ही एक सुंदर अशी परसबाग, ज्यातील सर्व भाज्यांचा उपयोग प्रधानमंत्री पोषण आहारामध्ये म्हणजे माध्यान्ह भोजन आहारामध्ये करण्यात येतो. माध्यमिक विज्ञान प्रयोगशाळा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानानुसार या प्रयोगशाळेमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सची विविध उपकरणे विद्यार्थ्यांसाठी प्रयोग अतिशय सोपा करतात आणि सर्व साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. सर्व शास्त्रज्ञांची माहितीसुद्धा प्रयोगशाळेमध्ये आहे. हा आहे शाळेचा ICT कक्ष. सुसज्ज असा 20 संगणक असणारा ICT कक्ष सर्व विद्यार्थ्यांना विविध ICT विषयक माहिती देण्यासाठी सुसज्ज आहे.
CCTV संच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हा माध्यान्ह भोजनासाठी असणारा